जी एनर्जी लेवल असते ही मेंटेन करणं प्रत्येक प्लेअरवर एक प्रेशर असतो तो एनर्जी लेवल मेंटेन करणं आणि ते तुम्ही पाहू शकता की ज्यावेळेस एखादी टीम मोठा स्कोर करते त्यावेळेस त्या मोठ्या स्कोरला चेस करताना हा जो थकवा आहे हा स्पष्टपणे जाणू शकतो कारण की ती टीम आधी फिल्डिंग केलेली असते नंतर चेस करत असते एकतर दबाव असतो त्या स्कोअरला चेस करण्याचा आणि त्याच्यानंतर असतो उन्हाचा तडाखा तर अशा गोष्टी हे नक्कीच निर्णायक ठरतात. लोहगावचे जे काही खेळाडू आहेत सगळे गावातलेच खेळाडू खेळत आहेत इथे निर्णय द्यायला काही अडचण येते का तुम्हाला? कारण तुम्ही तर मी नेहमी सांगत असतो तुम्ही तुमच्या निर्णयाबाबतीत कधी 19-20 नसते 21 असेल तरी चालेल परंतु 19-20 तुमच्याकडे निश्चितप्रमाणे चालत नाही आहे. तुमचे खूप स्ट्रिक वातावरण असतं मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर तुम्ही खूप सौम्य प्रकारचं वातावरण असतं परंतु असं काही जाणवतं की खूप त्रास होतोय असं जाणवतं का? नाही असं काहीच नाही मी संपूर्ण 100% गुण हे लोगावच्या या संपूर्ण संघ आणि त्यातील खेळाडूंना देईन कारण की त्यांना क्रिकेटच्या खेळाची जी गरिमा आहे जे स्पिरिट आहे ह्याचं पुरेपूर ज्ञान आहे. त्यांना माहीत आहे की अंपायर्स देखील एक ह्युमन बिईंग आहे एक माणूसच आहे त्याच्यामुळं खेळ आणि खेळाचा एक भाग ह्या गोष्टींची त्यांना व्यवस्थित जाणीव आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या खेळावर जास्त फोकस केलेला आहे त्याच्यामुळे अंपायर्सला या ठिकाणी काम करताना मात्र खूप सोपं जातं आहे. मी अभिनंदन करेन आयोजकांचं त्याचप्रमाणे अभिनंदन करेन सर्व प्लेयर्सचं ज्यांनी इतक्या मोठ्या स्पर्धेचं जे एक स्पिरिट आहे त्यांनी कायम ठेवलेलं आहे आणि अतिशय चांगला खेळ खेळत आहेत सगळे प्लेयर्स आणि मान देत आहेत जे काही अंपायर्सने दिलेलं डिसिजन आहे. थँक्यू सर. सामना क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये जो सुरू होत आहे त्यासाठी निश्चितप्रमाणे ऑन फील्ड तुम्ही जात आहेत. थँक्यू. टॉस झाला. टॉस उत्तरेश्वर स्पोर्ट क्लब संघाने जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी मात्र जो घेतलेला आहे. आघाडीची जोडी अनुराग स्वाईन आणि राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पीबीएस संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता इथे क्षेत्ररक्षणाची धुरा संभाळणार आहे. एका बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये थोडासा बदल असेल. आता जितेंद्र लोंढे सरांच्या जागेवरती उद्धव थिटे सर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राज सर आणि उद्धव सर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे ते जितू सर. स्कोरर आमचे धनंजय सर आहेत. स्टार टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण बघतो क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह होते. निखिल बाबर त्याचबरोबर अगदी विशाल सर आहेत प्रमोद सर आहेत त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करेल. थँक्यू. चला सामना सुरू होणं या ठिकाणी मात्र जे गरजेचं असणार आहे. आणि पहिला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जो खेळला गेलाय हलक्या हाताने चेंडू खेळून करता प्रयत्न धावबाची संधी असेल आणि अनुराग पोहोचलाय 2 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा येताना आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या. प्रत्येक वेळी तयार डायरेक्ट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे बॅकअपचं कामकाज केलं जाईल. पाहूया शांत प्रकारचं अगदी वातावरण.
आणि इथे मात्र अनुजच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 6 रन. अनुरागच्या रूपाने आपण पाहतोय या ठिकाणी धक्का क्रमांक बसला जाईल. तो मात्र पहिला धावफलक धावसंख्येची आपण पाहतोय जी आहे 8 धावा आहेत. आणि आता आपण पाहतोय आता अनुरागच्या जाग्यावरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं नाव आहे अनिकेत गावडे. मैदानाच्या आतून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. दोन्ही संघ पहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, इथे उत्तरेश्वरच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. त्याचं कारण पण असं आहे, इथं तुम्ही जिंकलात तर स्पर्धेमध्ये तुम्हाला अस्तित्व टिकवण्याची एखादी संधी मिळेल. इथं तुम्ही पराभूत झालात तर अ गटातून PBS संघ असेल जो सुपर 8ला जाऊन पोहोचणार आहे. त्यामुळे इथं जिंकल्याशिवाय पर्यायच नाही आहे, जिंकावंच लागेल. त्याशिवाय या स्पर्धेत स्थान टिकू शकत नाही. हलक्यातून चेंडू खेळून प्रयत्न, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. अनिकेत गावडे खूप मोठी करामत मात्र करावी लागेल. आज हिरो बनण्याची संधी अनिकेत गावडेकडे. तो हिरो बनणार का? पण इथं याच्या अगोदरचा एक चेंडूची आपण खासियत निश्चित प्रमाणात पाहिली होती प्रत्येक वडेची, की त्याला प्रत्येक वडेला एक षटकार आला होता. पण त्यानंतर पुढच्या चेंडूवरती त्यांनी अनुरागला क्लीन बोल्ड केलं होतं. प्रत्येक वडे जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतं. हा चेंडू सुरेख असेल. डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी जे संपलं गेले. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलका धावसंख्या 1 बाद 8 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे आपण पाहतोय रामच्या बॅटमधून चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. प्रयत्न लाजवाब. या एफर्टसाठी एकदा जोरदार टाळ्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. रुपेश महाडिकची कामगिरी आपण पाहिली. जबरदस्त सूचना या ठिकाणी आपण पाहिली. एका बाजूने आपण पाहतोय KGF रॉकी आमचे रविराज निंबाळकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. उजव्या हाताने या दरम्यान चेंडू कव्हरला खेळला गेलाय. अनिकेत गावडेच्या बॅटमधून आलेला एक सूर्यप्रकाश हा चौकार 4 रन.
फलंदाज तयार. डान्सिंग डाऊन द विकेट. वा, रोहित शर्माच्या आठवण करणारा फटका आपण पाहिलाय. खणखणी षटकार चेहऱ्यात. धाबराच्या धावसंख्या आपण पाहतोय वाढले गेले. संघाची धावसंख्या 23 धावा. एक गड्याच्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा चालू असताना. लागोपाठचे मात्र दोन मोठे विकेट आपण पाहिलेत जे अनिकेतच्या बॅट मधून आलेत. एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. राम खूप दूरवरती निघून आला होता, पण इथे आपण पाहतोय धोका पत्करला जात नाहीये, कारण एक षटकार आलाय, एक चौकार आलाय. त्यात अनुराग सारखा एक तगडा फलंदाज पॉवर प्ले मध्येच बाद आहे ना, त्यामुळे धोका पत्करायचा नाही. हा प्रयत्न निश्चितप्रमाणे इकडे आपण पाहतोय जो असणार आहे, खास करून मात्र अनिकेत गावडेचा. कौतुक करायला लागेल मात्र इथे क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख होताना पाहायला मिळतोय. कमबॅक केले गोलंदाजाने. चौकार आणि एक षटकारानंतरचा पुढचं चेंडू डाळ जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं, आणि हा चेंडू मात्र डाळ जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार. इथे बिघिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू का बॅटवरती आला नाही, पायाच्या सने चेंडू अडवला गेलाय आणि तिथं एक धाव आली. आणि एक धाव आपण जे पाहतोय या ठिकाणी कदाचित बॅटच्या सने आलेली असावी, आणि इथं जीवदान आहे. धापलक मात्र एकने पुढे जाईल. धापलक धावसंख्या एक गड्याच्या मोबाईलमध्ये 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता तिसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाईल, मला वाटतं परत एकदा प्रत्यय वडे याला पाचारण केलं जाणार आहे, आणि या प्रत्यय मात्र काय करमत करतोय ते आपल्याला पाहिजे. स्ट्राईकला असताना अनिकेत गावडे आहे. नॉनट्रॅकच्या बाजूला रामदास खानवे अर्थात राम आहे. राम 2 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्या रामने आपण पाहिल्यात. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय, तर अनिकेत गावडे 6 चेंडू खेळलाय, 11 धावा आहेत, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. प्रत्येक वेळे तयार असेल गोलंदाजी मार्कवरती. वेळ 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 सगळ्यात महत्वाची आहे, वेळ वाचवा. बिघडण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू थोडासा मिस टाइम झालाय. अनिकेतच्या बॅटमधून एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न अनिकेत मात्र करताना पाहायला मिळालाय. रामची चांगल्या प्रकारची साथ, तिथे 2 धावा आल्या. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक ठिकाणी पाहायला मिळालाय. तिसरा क्षेत्ररक्षक होता बॅकअपसाठी, नाहीतर त्यानंतर कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. 1 रन शॉट, एकच धावेल, धापलेग एकडे वाढेल, आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आहे ती 25 धावा. एक गड्याच्या मोबाईलमध्ये धापलेग धावसंख्या. प्रथमतः फलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर उत्तरेश्वर स्पोर्ट्स. पंचवीस धावा आहेत एक गड्याच्या मोबाईलमध्ये. इथे मात्र शॉर्टपिच चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचतोय. 31 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चालू असताना उजव्या तारे पंचांच्या डाव्या त्याला पार करून इथे मात्र प्रत्यय पूर्णपणे तयारीत नव्हता. डेड बॉलचा इशारा मात्र पंचांचा पाहायला मिळणार आहे. एक बाद 31 धावा आहेत. षटक क्रमांक 3 चालू असताना सुपर 6 कॉलबॅकचे राऊंड या ठिकाणी आपण पाहतोय. कोणते 2 संघ या स्पर्धेच्या सुपर 8ला जाऊन पोहोचताय ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. आणि इथे पहा रिव्हर्सचा प्रयत्न केला, मिस टाइम झाला चेंडू, आणि फलंदाज बाद होताना या ठिकाणी पाहायला मिळाला आहे अनिकेत गावडे. डीजे किरण अक्षय अगोडून घेतलेले मात्र एक सूर्यप्रकाशचा झेल. इथे मात्र अनिकेत बाद, तर नवीन फलंदाज अनिकेतच्या जागेवरती आता श्रीनाथ निंबाळकर आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज श्रीनाथ निंबाळकरला सुद्धा थोडीशी बढती मिळाली.
पाहायचंय या संधीचं सोनं मात्र केलं जाणार का. अडीक्यातल्या जी काय संधी मिळाली होती चांगल्या प्रकारचं एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला आहे. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षण होत आहे. एक सिंगल आली, धाबरेक वाढला, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 32 दोन गाड्यांच्या मोबदल्यात. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं आगमन या ठिकाणी जे होत आहे. इथे आपण पाहतोय बिघडक्यांचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, क्षेत्ररक्षक चिडवरती आलाय. त्या दरम्यान परत एकदा एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या पण धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आहे ती 2-33 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर अगदी ड्रिंक ब्रेक आहे. या चेंडूनंतर ड्रिंक ब्रेकसाठी आपण मात्र तयारीत राहायचे अशी मी आपल्याला विनंती करेल. राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे पुणे शहराचे असणारे उपाध्यक्ष, भावी नगरसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेच्या मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक टू व्हीलर आहे ते आदरणीय राजेंद्र भाऊ खांडे ठिकाणी उपस्थित होत आहेत. राजेंद्र भाऊंचं मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या समवेत या स्पर्धेचे असणारे मात्र आयोजक आदरणीय आमचे सुमित भैया खांदवे, दादाजी पटेल स्पोर्ट क्लब संघाचे असणारे संघमालक सुद्धा आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. तीन षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापळेकर धावसंख्या दोन गाड्यांच्या मोबाईलमध्ये 34 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिली आंखों में ये दिल डूबा, महबूबा महबूबा बस ये जान ले महबूबा. दिल डूबा दिली आंखों में ये दिल डूबा, महबूबा महबूबा बस ये जान ले महबूबा. आशिक हूँ दीवाना हूँ, तेरे लिए कुछ भी कर जाऊंगा. इश्क में तेरे जीता हूँ, तेरे लिए ही मर जाऊंगा. नवीन गोलंदाज आता गोलंदाज मार्गामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आहे नवीन, तो आता ललित चौधरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकला श्रीनाथ निंबाळकर आहे, नॉट्रॅकच्या बाजूला राम आहे. 2-34 धावा आहेत. इथे मात्र श्रीनाथच्या बॅटमध्ये चेंडू मिडल होताना पाहायला मिळाला नाही. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रोपडे मात्र धाफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता एकूण धाफलक 35 धावा षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चौथं सुरू झालंय, 2 फलंदाज बाद आहे. 2-35. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल आली. स्ट्राईकला आता राम. हलक्यातून चेंडू खेळून प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. इथे मात्र एक धाव आली, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि चेंडू हातामध्ये आला आणि तिथे मात्र उशिरा निश्चितप्रमाणे चेंडू आलाय की काय. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय.
नॉट आउट. चेंडू डॉट आलाय परत. 2 धावसंख्येनंतर पुढचा चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. 14 षटकाचं 3 चेंडू येताना म्हणजे टाकून झालेले आहेत आणि 14 षटकातील 3 चेंडू टाकून झाल्यानंतर धावफलक 37. परत एकदा डॉट. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो ललित चौधरी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी अगदी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चेंडू थोडासा मिसटाईम झालाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक धाव. धाबलगीकडे पुढे जातोय. संघाची धावसंख्या आहे 38 धावा. 14 षटक चालू असताना ललित चौधरी गोलंदाजी मार्कवरती आला. 5 चेंडू टाकले. फक्त 4 धावा खर्च केल्यात. श्रीनाथ निंबाळकर जे आहेत 3 चेंडू खेळले. 3 चेंडूवरती 3 सिंगल घेतल्यात. 3 वरती नाबाद आहे. गोलंदाज ललित तयार. ललित टू श्रीनाथ. आणि या दरम्यान या षटकात धावा आल्यात त्या फक्त 4 धावा. 4 ओव्हर झाल्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धापडेकर धावसंख्या जी आहे 2 बाद 38 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नवीन गोलंदाजी मार्कावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर मला वाटतं नवीन संतोष रुपेश महाडिक आलाय. नवीन गोलंदाज. स्ट्राईकला असताना राम या ठिकाणी आपण पाहतोय. दादाची वस्ती करंडक सीझन 3 या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी 3ऱ्या पर्वतील असणारा हा 6वा दिवस आहे आणि 6वा दिवस सुद्धा पहा. या 6व्या दिवसात 6 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सुपर 6 कॉलबॅक राऊंड आणि यातून 4 संघ आज स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. नागपुढे सरकार चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिथे एक सिंगल आली. धाबलक एकडे पुढे जाईल. धाबलक धावसंख्या 39. 5वं षटक सुरू झाले. 2 बाद 39. ब्लॉकरमध्ये चेंडू या दरम्यान आपण पाहिला. या ठिकाणी जो टाकला गेला परत एकदा सिंगल आली. धापराका धावसंख्या 40. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि इथे 2 धावा आल्या. धाबराका धावसंख्या वाढली गेली. संघाची धावसंख्या 2 बाद 42 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी चालू असताना 2 बाद 42 धावा. उत्तरेश्वर स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. उन्हाचा तडाखा निश्चितप्रमाणे जाणवतोय परंतु या उन्हाच्या तडाख्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण संघ या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू थोडीशी उसळी घेतोय. तिथे चेंडू 1 बाउन्स अडवलाय. परत एकदा 2 धावा या ठिकाणी पडून पूर्ण केल्या गेल्या. धापल्याका धावसंख्या 44 धावा. 2 गाड्यांच्या मोपल्यात. षटक क्रमांक 5 चालू असताना इथे आपण पाहतोय पुलचा फटका खेळताना रामला. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि चेंडू पोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे.
आणि पंचाकडे अपील, फलंदाज बाद. नवीन फलंदाज आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये. आता चेतन पवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नवीन गोलंदाजी मार्गावरती ललित चौधरी परत एकदा गोलंदाजी मार्गावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण पण आहे की अगोदरच्या षटकामध्ये फक्त 4 धावा या ललित चौधरींच्या खर्च केल्या होत्या, त्यामुळे परत एकदा त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली. 3 बाद 48 धावा आहेत. आता शेवटचं षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज येईल? ललित आलाय आणि या ललितकडून मात्र किती धावा रोखल्या जात आहेत ते मात्र आपल्याला पाहिजे. याच्या अगोदरचा सामना सार्थक भारतींशी चर्चा करत असताना जे 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत. एक चर्चा सार्थक सर तुमच्याबरोबर जी मागच्या सामन्यामध्ये मी केली होती की शेवटच्या षटकामध्ये किंवा शेवटच्या 2 षटकामध्ये किती धावा तुम्ही देताना हे सगळं काही डिपेंड असतं. सेकंड इनिंगमध्ये तुम्ही जेवढ्या कमी धावा देताना तेवढा प्रेशर कमी येतो धावसंख्या चेसिंग करताना. तुम्ही जेवढ्या जास्त धावा देता तेवढा जास्त प्रेशर संघावरती वाढला जातो. हरणतळे वस्ती स्पोर्ट क्लब संघ शेवटच्या 2 षटकामध्ये धावा दिल्या होत्या 38 आणि त्याच राहिलेल्या 2 षटकामध्ये त्यांना धावा बनवायच्या होत्या 33. शेवटच्या षटकात प्रीतमला आल्या होत्या 20 आणि बनवायच्या होत्या 6 चेंडूत 22. आता ललित चौधरी जो आहे इथं ललित चौधरी शेवटच्या षटकात किती धावा देणार आहे त्यावरती PBS संघाची प्रेशर संघावरती काय राहणार आहे ते षटक संपल्यानंतरच कळणार आहे. एक सिंगल आली, 49 धावा आहेत आणि टार्गेट असेल कदाचित उत्तर शहर स्पोर्ट क्लबचं 7-65 इथपर्यंत संघ पोहोचावा. या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका जमिला समांतर फटका खेळला क्षेत्ररक्षक दूरवरती भन्नाट वेगाने 4 रन चौकार आहे. थँक्यू. महेश वाघमारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल, हार्दिक स्वागत असणार आहे. 53 धावा आहेत. एकच्या अगोदरचा जो चौकार आपण पाहिला, जर कदाचित प्रमोद काळे सरपंच जर कदाचित नॅचरल ग्रास असताना तर कदाचित त्या ग्रासला आग लागली असती. इतका चेंडू घर्षण करत सीमारेषेच्या बाहेर पोहोचलो, इतका वेगाने गेला होता, भन्नाट वेगाने समोरच्या बाजूला स्ट्रेट ड्राईव्ह. या दरम्यान चेंडू मात्र डॉट असेल, चेंडू निर्धाव असणार आहे. धापलाका धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती 53 वरती धापलक स्थिर असलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने इथे चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, तिथं आपण पाहतोय नो मॅच त्यांवरती चेंडू जाऊन जे पडलाय आणि पाहता पाहता इथे मात्र फलंदाज पोहोचला नाही आणि परतावा लागेल चेतन पवारला. समाधान कांबळेने फेकलेला एक सूर्यप्रकाशचा चेंडू, त्याच्यानंतर माधव लांगेने कुठल्या प्रकारची चूक मात्र केली नाही आणि बाद होऊ लागलं ते मात्र चेतन पवारला. धावबादच्या आरोपाने नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. स्वतः अतुल खांदवे मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो स्ट्राईकला या ठिकाणी आपल्याला पाहायला. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, 54 धावा आहेत, 4 फलंदाज बाद असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरणतळे वस्ती संघाला विनंती असेल तुमच्या संघामध्ये जर काही बदल असेल तर त्या ठिकाणी कळवा. शेवटच्या 2 चेंडू या दरम्यान बाकी असणार आहेत. अतुल स्ट्राईकला आहे. अतुलच्या बॅटमधून आपण पाहतोय चेंडू अगदी जोरदार खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 धाव या ठिकाणी मात्र जे येताना आपल्याला पाहायला मिळते. 55 धावा आहेत. शेवटचा चेंडू आहे. अ गटातले सगळे सामने सुरुवातीला होणार आहेत आणि त्याच्यानंतर ब गटातील सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत. उजव्या हाताने गोलंदाज तयार आणि फलंदाज बाद.
इथे आपण पाहतोय 6 ओव्हर पूर्णपणे कंप्लीट झालेल्या आहेत. 5 फलंदाज बाद झाले. 55 धावा बनवल्या गेल्यात. अनुराग स्वाईन 8 वरती बाद झाला. रामदास अर्थात रामने 18 धावा बनवल्या. अनिकेत गावडेने सुद्धा 18 धावा बनवल्या. श्रीनाथने 7 चेंडूत 5 धावा बनवल्या. 3 चेंडूत 5 धावा चेतन पवारच्या पाहायला मिळाल्या. अतुल खानवेने 1 चेंडूमध्ये 1 धावा यात्रे म्हणजे बनवली. प्रत्येक 2 षटका 18 धावा 2 विकेट. संतोष अलकुंडे 1 षटक 16 धावा. ललित चौधरी 2 षटका 11 धावा 1 विकेट. आणि रुपेश माडिक 1 षटक 10 धावा 1 विकेट. बॅट्समन झाला PBS. बॅट्समन पाठवा मैदानाच्या आत. आघाडीची जोडी परत एकदा नेहमीप्रमाणे मैदानाच्या आतून ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकला असेल डावखुरी हाताचा फलंदाज तो रोहित शिंदे मैदानाच्या आतून ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला असणारा माधव लांगे या ठिकाणी आपण पाहतोय. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी योगेश निंबाळकर कदाचित इथे तयारीत असणार आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं कव्हरला या दरम्यान जो खेळला जातो एक सिंगल या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळते. एका धावसंख्या दरम्यान संघाचं खातं खोललं गेलं. संघाची धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी बिनबाद 1. माधव लांगे आणि रोहित शिंदे ही सुरुवात निश्चितप्रमाणे आपण पाहिली. आपण सुरुवातीला सांगितलं की रोहित शिंदे कदाचित स्ट्राईकला असेल नॉन स्ट्राईकला माधव लांगे असेल, पण इथे सुरुवातच माधव लांगेने केली. आणि आता एक पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर स्ट्राईकला
रोहित आत्ता येताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा काय करण्यात मैदानाच्या आतमध्ये केले जाणारे शांत प्रकारचं वातावरण आहे. कशा प्रकारे मात्र वातावरण अशांत केलं जाईल ते मात्र आपल्याला पाहिजे. उजव्या हाताने मार आहे. या दरम्यान पहिला चेंडू रोहितसाठी अतिशय सुरेख या दरम्यान आपण पाहतोय. बिघीड करण्याचा प्रयत्न होता, चेंडू का बॅटवरती येताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. टोटल स्कोअर जो बनवला गेला तो 55 धावा ज्या बनवल्या गेल्या, 56 धावासंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि या 56 धावासंख्येचा पाठलाग करत असताना इथे आपण पाहतोय की या जोडीला मात्र खेळावा लागेल. वास्तविक पाहता अगदी आपण पाहतोय प्रत्येक वेळेसारखा एक टचमध्ये असणारा खेळाडू आपण पाहिलेला आहे. ललित चौधरी आपण पाहतोय निश्चितप्रमाणे चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय चेंडू हवेत असताना क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, तिथे सीमा रेषेच्या बाहेर पोहोचेल. 4 रन चौकार. या ठिकाणी आदरणीय शेखरभाऊ मोजे उपस्थित झालेले आहेत आणि शेखरभाऊंच्या वतीने एक प्राईज आलेला आहे. योगेश निंबाळकर आता सोन्या जर इथं विकेट हॅट्रिक जर घेत असेल तर 1000 रुपयाचं प्राईज आहे. मिसफील होताना निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्गामध्ये परत एकदा आपण पाहूया योगेश अर्थात सोन्या. हा चेंडू सुरेख आणि फलंदाज परतावा लागेल रोहितला. बाद झाला रोहित आणि रोहितच्या जागेवरती आता नवीन फलंदाज समाधान मैदानाच्या आतून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहिजे आता समाधान कशा प्रकारची कामगिरी करत आपल्या संघाला समाधानयुक्त कामगिरी करून दाखवणार की नाही ते मात्र आपल्याला पाहिजे. गोलंदाज अगदी गोलंदाजीवरती तयार असणार आहे. परत एकदा योगेश निंबाळकर, स्ट्राईकला समाधान कांबळे. सोन्या उजव्या हाताने मारा करेल आणि हा चेंडू परत एकदा डाहट आणि चेंडू पूर्णपणे निर्धाव जाताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपणावरती धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती 1 बाद 5 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 30 आणि बनवायच्या 51 धावा. 30 चेंडू 51 बनवायच्या. थोडी घाई करणं गरजेचं राहील. तुरेश्वर स्पोर्ट्स नवीन गोलंदाज मला वाटतं राम गोलंदाजी मार्ग देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. योगेश सर कॅब घ्या तुमची. राम आलाय, रामदास. आणि पलीकडच्या बाजूला आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग जो आहे अगदी सावलीमध्ये बराचसा प्रेक्षक वर्ग अगदी क्रिकेटचा अंदाज घेताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि काही ठिकाणी गाड्या आणि प्रेक्षक पॅनेलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय गाड्या उन्हामध्ये आहेत पण प्रेक्षक सावलीत आहेत. काही ठिकाणी गॅलरीमध्ये प्रेक्षक आहेत आणि गॅलरीच्याच आजूबाजूला जिथं सावली आहे तिथं गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. त्यानंतर अगदी आपण पाहतोय फोर व्हीलरच्या आहेत. फोर व्हीलरसाठी एक स्पेशली जागा आपण मुख्य व्यासपीठ मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळपास जी काही जागा आहे तिथे
रामचा हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख आणि काय निर्णय आहे सर? सर काय निर्णय आलेला आहे? डेड बॉल आहे. गोलंदाज आपण पाहूया. गोलंदाजी मार्ग परत एकदा राम गोलंदाजीवरती तयार आहे. सुरुवातीच्या चेंडू निश्चितप्रमाणे क्षेत्ररक्षक चुकीच्या कामगिरीमुळे डेड बॉल निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला आणि पुढचा चेंडू फुल टॉप.
प्रतीक सर काय ठरलंय? डेड बॉल म्हणजे हा पण डेड बॉल आहे का? मग चौकार आहे. ओके, आत्ताचा चौकार आहे आणि चौकाराच्या वर पण धाबलक वाढलाय. पहिला डेड आणि नंतरचा चौकार आलाय. 9 धावा आहेत. पहिला दिलाय. बर, हा थांबा मी आता आलं लक्षात माझ्या. पहिला चेंडू क्लिअर आहे आणि दुसऱ्या चेंडू ती चौकार आलाय. ओके ओके, टू बी कंटिन्यू. 2 चेंडू झाले उजव्या हाताने आणि या दरम्यान चेंडू उंची घेतोय आणि चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. राम परदेचा तयार आहे आणि इथे मात्र खूप उंची घेतलेला चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल होता पण तिथे चेतन पवारकडून मात्र थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली. तिथे मात्र जीवदान मिळते. धापळक वाढेल. संघाची धावसंख्या आपण बघूया पुढे जाऊन पोहोचते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकावरती धावसंख्या जी आहे ती 16 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 24 चेंडू 40 धावा. 24 चेंडूमध्ये 40 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. योगेश निंबाळकर परत एकदा नवीन गोलंदाज कंटिन्यू माऱ्या करण्यासाठी या दरम्यान तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलं गेलेलं आहे. आणि यावेळेस सध्या आपण बघतो चेंडू डावेष्टीच्या बाहेर आहे. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू समोरच्या बाजूला खेळला गेला. क्षेत्ररक्षक अनुराग चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण थोडासा तंबल झाला. क्षेत्ररक्षक तिथे 2 धावा आलेल्या आहेत. धावराका धावसंख्या 19 वरती धापलक या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय.
हा चेंडू डॉट जाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाज तयार असेल, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस अगदी आपण पाहतोय परत एकदा चेंडू डॉट जाताना पाहायला मिळालेला आहे. 19 वरती 10 फलक. माधव लांगी फक्त चेंडूकडे पाहत राहिलाय. एक बाद 19 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना उजव्या तारे योगेश परत एकदा बिघडकाचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिड विकेटला. चेंडू निश्चितप्रमाणे सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. षटकाचे रन. I've been moving calm, don't start no trouble with me. Trying to keep it peaceful is a struggle for me. Don't pull up at 6 a.m. to call. अजूनही आपण पाहतोय 2 चेंडू या षटकामध्ये बाकी असणार आहेत. 2-2. शेवटचे चेंडू बाकी असतील ते अजूनही या डावातले 20 आणि बनवायच्यात 31 धावा. 20 चेंडू 31. हलक्या हाताने चेंडू घेऊन जायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. ती मात्र चेंडू अडवला जाईल. एक सिंगल आली आणि एक सिंगल चेरोपाडी मात्र धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावासंख्या जी आहे ती 26 धावा. षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 55 झाल्यात. इथे 56 ज्या बनवायच्या आहेत आणि 56 पैकी 26 तर झाल्यात आणि आता 19 चेंडूमध्ये 30 धावा अजून या दरम्यान त्या बनवायच्या आहेत. योगेश निंबल करता सोन्या समाधानसाठी त्यांनी मारा करणार आहे. काय करमत करतो ते आपल्याला पाहिजे. उजव्या हाताने पंचांना पार करून या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू जो खेळला जातोय. अनुराग स्वाईन त्या ठिकाणी अगदी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होता परंतु नकार दिला गेला. एक सिंगल आली. धावलेख वाढला. संघाची धावसंख्या 27 धावा. ड्रिंक ब्रेक. 1 बाद 27. 18 चेंडू 27 झाल्यात. 18 चेंडूत 29 बनवायचे आहे. Moving calm, don't start no trouble with me. Trying to keep it peaceful is a struggle for me. Don't pull up at 6 a.m. to cuddle with me. You know how I like it when you loving on me. I don't wanna die for them to miss me. Yes, I see the things that they wishing on me. Hope I got some brothers that outlive me. They gon' tell the story was different with me. She say, do you love me? I tell her only partly. I only love my bed and my mom. शिवम कुमार आलाय. नवीन गोलंदाज मार्कवरती या ठिकाणी आपल्याला जो पाहायचा आहे. शेवटचे 18 चेंडू या दरम्यान जो बाकी आहेत 29 धावा अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत.
या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या अगदी या दरम्यान अगदी बाहेर पोचला गेलाय. संघाची धावसंख्या या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते 2 धावा, मात्र चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये अगदी अडवलं गेलेला आहे. संघाची धावसंख्या 29 धावा. तर या सर्कलच्या जवळपास कुठला क्षेत्ररक्षण नव्हता. क्षेत्ररक्षण लाजवाब होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं मिळतं. ते मात्र त्या ठिकाणी चेतन चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. आता इथे क्षेत्ररक्षकाची जागा थोडीशी बदलली गेली. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कुणालच्या रूपाने फाईन डिगला इच्छेप्रमाणे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतंय. इथे लॉंगॉनला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल आणि अनुराग चेंडू कव्हर करू शकला नाही. अरे 4 रन चौकार आहे. I only love my bed and my mom. आणि या चौकाराच्या रूपाने संघ चांगल्या स्थितीत जाताना आपल्याला पाहायला मिळते. PBS 33 धावा आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 चेंडू 23 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 16 चेंडू 23. उजव्या हाताने सुरेख फटका आहे. इथे अनुरागच्या हातात चेंडू आणि फलंदाज बाद. Bad things, it's a lot of bad things that they wish and they wish and they wish and they wish and they wishing on me. Yeah. Hey, hey. She say, do you love me? Love me. Love me. She say, do you love me? Love me. Love me. Love me. She say, do you love me? And 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 she say, do you love माधव लांगे आता स्ट्राईकला असेल. प्रत्येक वेळी नवीन फलंदाज जो आलाय तो आता नॉन ट्रॅकच्या बाजूला असेल. समीकरण जे आहे उर्वरित चेंडू बाकी आहेत 14 आणि बनवायच्या 14 चेंडूत 23 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. शिवम तैयार. शिवम कुमार उजव्या हाताने सूर्यप्रकाशचा फटका लॉंग ऑफला या दरम्यान आपण पाहतोय चेंडू तो पोहोचला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल परत एकदा मिळते. धाबलेक एकीने पुढे जातोय. संघाची धावसंख्या 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय 34 वरती धाबलक आहे. 13 चेंडू बाकी आहेत. 22 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. शांत प्रकारचं अगदी वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. 2 बाद 34 धावा 14 षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना उजव्या बाजूने शिवम गोलंदाजीवरती तयार आहे. प्रत्येक वेळेस स्ट्राईकला असणार आहे. या दरम्यान खोलपट डब्याचा चेंडू पोचला जायला लागली. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. एक धावा आली परंतु दुसऱ्याचा प्रयत्न नसणार आहे कारण अनुराग खूप झटपट चेंडूवरती येताना पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण अनुरागचं पाहायला मिळते. एक सिंगल आली. धाबलेक वाढेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोचते ती आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा 2 गड्यांच्या मोबाईल येते. 12 चेंडू 21 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. काल पण मला वाटतं उत्तरेश्वर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 12 चेंडूमध्ये 21 त्यांना रोकायच्या होत्या आणि त्यावेळेस रामच्या हातात चेंडू दिला होता आणि रामने मला वाटतं 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 6 चेंडूमध्ये 17 धावसंख्येचं लक्ष ते मात्र राखलं गेलं नव्हतं. आज कोणाच्या हातात चेंडू दिला जातोय, आज कोण गोलंदाज मार्कवरती येतोय ते मात्र आपल्याला पाहिजे. मला वाटतं परत एकदा रामच्याच हातात चेंडू दिलाय
यावेळेस राम काय करवत करणारे आपल्याला पाहिजे. शेवटच्या 12 चेंडूमध्ये 21 धावा इथं PBS संघाला ज्या बनवायच्या आहेत आणि PBS संघाने जर 21 धावा जर बनवल्या तर कॉलबॅकमधून सुपर 8ला पोहोचणारा हा पहिला संघ या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण इथं ज्या 12 चेंडूमध्ये 21 धावा आपल्याला पाहिजे आहेत त्या जर रोखल्या गेल्या तर यानंतरच्या सामन्यातली मात्र रंगत आपल्याला पाहायला खूप मजा येईल. हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब विरुद्ध उत्तरेश्वर स्पोर्ट्स हा सामना पाहायला खूप मजा येणार. त्यासाठी हा सामना उत्तरेश्वरला जिंकावा लागेल. ब्लॉकरमध्ये चेंडू इथे मात्र फॉलोथ्रोमध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न, धावबाची संधी असेल तिथं मात्र राम चेंडू कव्हर करतोय. एक सिंगल आली, धाबला एक वाढला. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आता 36 वरती. शेवटच्या 11 चेंडू बाकीत 20 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहे. माधव लांगी एका बाजूने मात्र किल्ला लढवताना पाहिल्यामध्ये एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. 11 चेंडूत 20 धावा त्याच्या आपण पाहतोय. परत एकदा ब्लॉकमध्ये चेंडू जवळपास कुठला क्षेत्ररक्षक अगदी पाहायला मिळत नाहीये. त्या दरम्यान आपण पाहतोय दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय पंचाकडे हलकं अपील केलं गेलं होतं. 2 धावा या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील. धाबला 2ने पुढे जातोय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 38 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 5वं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 2 बाद 38. माधव लांगी प्रत्येक वडे ही जोडी आपण पाहतोय PBS संघाकडून. शेवटचे 10 चेंडू आणि 18 धावा. 10 गेंदे 18 रन और भी जीतने के लिए जपानाने. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. राम टू माधव. माधव कृष्णाचं असणारे एक नाव आहे. ब्लॉकमध्ये चेंडू आपण पाहतोय जो टाकला गेला. परत एकदा काऊ कॉर्नरला चेंडू पोहोचला जातोय. क्षेत्ररक्षक या दरम्यान अगदी आपण पाहतोय सुरेख केले गेले आणि प्रत्येक पोहोचलाय. परत एकदा 2 धावा आल्या. धाबला 40 अजून बनवायचे आहेत. 16 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू 16 धावा अजून या दरम्यान बनवायचे आहेत. माधव कृष्ण गोपाल नटखट कान्हा ही नावं आहेत. गिरीधर ही श्रीकृष्णाची असणारी नावं आहेत. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आहे तो राम आहे आणि रामवरती या ठिकाणी आपण पाहतोय आक्रमण केले. 4 रन चौकार आहे. Partly, I only love my bed and my mom. निकनेम हे पण म्हणजे बाळा तर आहेच आहे पण माधव सुद्धा निकनेमच आहे. ते आमच्यापर्यंत पोहोचले गेले. मोरेश्वर हे त्याचं खरं नाव. आणि या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू अनुराग डाऊन द बॉल. परंतु आपण पाहतोय अनुराग नाही आणि अनिकेत गावडे सुद्धा चेंडूपर्यंत पोहोचला नाही. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 46. 7 चेंडू 10. 7 चेंडूमध्ये 10 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. 56 धावसंख्येचा पाठलाग. पुढच्या दिशेने चेंडू घुडून काढण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक अनुराग चेंडूवरती येईल. चेंडू सुंदर त्या अडवलाय. फेकलाय लाचा बाब. 1 धाव. धाबला 47. 6 चेंडू 9 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जाते. राम होता कृष्ण होता आमने सामने या ठिकाणी आपण पाहतोय. माधव यांनी कृष्ण आणि अनुप जलोटा यांचं मात्र एक भजन खूप प्रसिद्ध आहे की जग में सुंदर हे 2 नाम चाहे कृष्ण को हुआ राम. एक राधिका के संग बिराजे दूसरा सीता के मन में पावे. दोनों का ही फर्क नहीं है दोनों ही है भगवान. जग में सुंदर हे 2 नाम चाहे कृष्ण को हुआ राम.
बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. हे अनुप जलोटांचं असणारं एक सुंदर असं भजन हे जगप्रसिद्ध आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 9 धावा इथं रोकायच्या आहेत आणि गोलंदाज स्वतः अतुल खानवे गोलंदाजी मार्कावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया अतुल काय करमत मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. समोरच्या बाजूला माधव लंगे अर्थात मोरेश्वर आहे. माधव लंगे अर्थात बाळा मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 गेंदों में 9 रन की जरूरत है पीबीएस इनके लिए. चला बाळा सर थोडी घाई करा. 6 चेंडू 9 धावा. अतुल तयार. या दरम्यान स्क्वेअरकटचा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडू अडवलाय. चेंडू सुंदर त्या फेकलाय. त्या दरम्यान एकच धाव आली. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 5 आणि या 5 चेंडूमध्ये बनवायचे आहेत अजूनही 8 धावा. 5 चेंडूमध्ये 8 धावा अजूनही या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाजीवरती तयार असेल. अतुल काय करमत करतो आपल्याला पाहायचं आहे. समोरच्या बाजूला प्रत्येक वडे आहे. 5 चेंडूमध्ये 8 धावा ज्या बनवायच्या आहेत. या वेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय सुरेख लाजवाब चेंडू सोडून दिलाय. 4 चेंडू. थँक्यू. आता वातावरण अवघड आहे. 4 चेंडू आणि 8 धावा. उजवी वातारे इथे मात्र सूर्यप्रकाशचा फटका. चेंडू अनुरागच्या डोक्यावरून षटकार रन. When I say woo, you say how. 54 वरती धापल्याकडे आपण पाहतोय अजूनही बनवायच्या 3 चेंडूमध्ये 2 धावा आणि हे विसरून चालणार नाही. हाच तो संघ पीबीएसचा अमर युवा प्रतिष्ठान संघाच्या विरोधात लढत असताना 4 चेंडू 2 बनवायच्या होत्या आणि सामना बरोबरीत सुटला होता. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती तर अतुल खानवे काय करमत करतो आपल्याला पाहायचं आहे. हा एक सामना टाय होणार का की इथे मात्र प्रत्येक वडे 2 धावा आरामशीररित्या आपल्या संघाला बनवून देतोय. व्हाईट बॉल. चेंडू खराब. अजून बनवायची ती मात्र 1 धाव. 3 चेंडू 1 धाव. अतुल तयार. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. 3 चेंडूमध्ये 1 बनवायची आहे. प्रत्येक वेळेस स्ट्राईकला. भन्नाट वेगाचा चेंडू. 2 गेंदे और जीतने के लिए और भी 2 रन 1 रन की जरूरत है. 2 गेंदे और 1 रन. 2 चेंडू 1 धावा अजून या दरम्यानच्या बनवायचे आहेत. ह्या चेंडूवरती बरंचसं काय अवलंबून असणार आहे. ह्या चेंडूवरती काय होतंय. अतुल तयार. प्रत्येकसाठी या दरम्यान मारा करेल. अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी आपण पाहतोय आणि झेल सुटला आणि पीबीएस संघ या ठिकाणी विजय मिळवत या स्पर्धेच्या कॉलबॅक मधून हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. पुरुषोत्तम बाळा शितोळे यांच्या मालिकेचा असणारा पीबीएस सुपर 8 मध्ये दाखल. अभिनंदन. हरणतळे वस्तीचा कॅप्टन बंटी फक्त संपर्क साधा एकदा किंवा एखादा प्रतिनिधी आला तरी चालेल. हा नाही ओके चला. म्हणजे उत्तरेश्वर खेळणार नाही ना. त्यांना पण विचारू एकदा हरणतळे वस्ती संघाला.
त्यामुळे कॅप्टनीकडे संपर्क साधला तर बरं होईल किंवा एखादा प्रतिनिधी या बंटी. ब गटातील याच्यानंतरचे सामने आपण घेणार आहोत आणि पहिला सामना मला वाटतं या ठिकाणी जो होईल तो सुवर्णयुग आणि राग पसरे वस्ती असा होणारा पहिला सामना राहील. सुवर्णयुग आणि राग पसरे वस्ती. एक 10 मिनिटाचा फक्त छोटासा ब्रेक. तोपर्यंत सुवर्णयुग आणि राग पसरे वस्ती संघाला विनंती असेल आपण इकडे प्लेइंग 11 ताबडतोब द्या. प्लेइंग 11 ताबडतोब द्या.